ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रजेच्या मनामध्ये राजाबद्दल आदर असेल तरच राज्याचा गाडा सुरळीत चालतो आणि म्हणूनच राजा कसा आहे हे जाणून घेतलेलं आहे मुंबईतल्या प्रजा फाउंडेशनने। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती आमदारांचं रिपोर्ट कार्ड बरंच काही सांगून जात आहे। मुंबईतल्या 36 पैकी 32 आमदारांमध्ये यंदा भाजपच्या आमदारांनी आघाडी घेतली आहे। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही भाजपच्याच योगेश सगर हे अव्वल ठरलेले आहेत, तर पहिल्या 10 आमदारांमध्ये काँग्रेसचे 5 आमदार असून देखील एकूणच परफॉर्मन्समध्ये काँग्रेस 3ऱ्या स्थानावर गेली आहे। दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेला जागा मिळाली आहे, तर चौथ्या क्रमांकावरती मनसेनं उडी घेतली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी शेवटच्या म्हणजेच 5व्या स्थानावर घसरलेली आहे। विशेष म्हणजे काँग्रेसचे कृपाशंकर सिंग हे थेट शेवटच्या म्हणजेच 32व्या स्थानावर फेकले गेलेले आहेत, तर गेल्या वर्षी दुसऱ्या स्थानावर असलेले मनसेचे मंगेश सांगळे हे थेट 20व्या स्थानावरती गेलेले आहेत। 25,000 मुंबईकरांची मतं जाणून घेऊन प्रजा फाउंडेशनने हे रिपोर्ट कार्ड तयार केलंय। सर्वाधिक हजेरी लावणाऱ्यांमध्ये योगेश सगर, सुभाष देसाई, सरदार तारासिंग हे आघाडीवर आहेत। प्रजेच्या नजरेतून आमदार आपण पाहतोय बाळा नांदगावकर कार्यकुशल आमदार आहेत असं प्रजेला वाटतंय, तर स्वच्छ प्रतिमा असलेले अमीर अली पटेल यांनाही प्रजेच्या मनामध्ये उच्च स्थान आहे। विधानसभेत सक्रिय आहेत बाळा नांदगावकर असं या अहवालावरून स्पष्ट होत आहे। प्रजेच्या नजरेतून मुंबईतले आमदार विधानसभेतले सक्रिय आमदार कोण आहेत आपण पाहतोय योगेश सगर, जगन्नाथ शेट्टी, कालिदास कोळंबकर, कृष्णा हेगडे, मधुकर चव्हाण, नवाब मलिक, रवींद्र वायकर, सरदार तारासिंग, सुभाष देसाई आणि विनोद घोसाळकर हे विधानसभेत सक्रिय असल्याचं या अहवालावरून स्पष्ट होत आहे। तर डागाळलेले आमदार साहेब कोण कोण आहेत? अबू असीम आझमी, प्रवीण दरेकर, शिशिर शिंदे, बाळा नांदगावकर, रामचंद्र कदम, रवींद्र वायकर, अमीर अली पटेल हे स्वच्छ प्रतिमेचे आमदार आहेत। अॅनी शेखर, अशोक जाधव, बाबा सिद्दीकी आणि बलदेव खोसा हे आहेत स्वच्छ प्रतिमेचे आमदार। चंद्रकांत हंडोरे, जगन्नाथ शेट्टी, कालिदास कोळंबकर, कृष्णा हेगडे, मिलिंद कांबळे, नवाब मलिक, राजहंस सिंग, रमेश सिंग ठाकूर आणि योगेश सगर। आणि इकडे मनसेचे आमदार मंगेश सांगळे हे गतवर्षी 2ऱ्या स्थानावर होते, मात्र यंदा त्यांच्या विरोधात काही तक्रारींची नोंद झाल्यामुळे ते थेट 20व्या क्रमांकावरती गेलेले आहेत। प्रजा फाउंडेशनने मंगेश सांगळे यांची ही उपस्थिती खालावली असल्याचा दावा केलेला आहे, मात्र तरी देखील मंगेश सांगळे यांना तो मान्य नाही आहेत। आता आपल्याबरोबर आहेत मंगेश सांगळे। सांगळेजी, स्वागत आहे आपल्या एबीपी माझामध्ये। काय म्हणणं आहे आपल्या या अहवालावर? मला प्रजा फाउंडेशन यांच्या अहवालावर आक्षेप नाहीये, पण जी उपस्थिती संदर्भात जी काय या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे, माझी उपस्थिती आता हा पूर्ण अधिवेशनामध्ये 95%च्या वर आहे। आणि असं असताना उपस्थिती कमी हा जो आक्षेप घेतला गेलाय हे चुकीचं आहे। आणि या संदर्भात मी त्यांनाही फोन केला होता की तुम्हाला माझा पूर्ण जे काही ऍव्हरेज आहे, मी माझ्या अधिवेशनाचा कालावधीचा जो काही माझा हजेरीचा जो काही कालावधी आहे तो तुम्हाला पाठवून देतो, मी तुम्ही तपासून घ्या आणि ते तुम्ही चेक करा त्यांना सांगितलं मी। त्यामुळे असं चुकीच्या पद्धतीने बातम्या गेल्या का तर त्या ठिकाणी आम्हालाही आमच्या मतदारसंघात लोक विचारू शकतात। आणि मधल्या कालखंडात फक्त मी आजारी पडलो होतो, तो पण मलेरिया झाला त्यामुळे, आणि म्हणून त्यावेळेस मी आलो नव्हतो। ही गोष्ट मात्र जरा नमूद केली, पण त्यामुळे माझं 95% हा उपस्थितीचा त्या ठिकाणी टक्केवारी आलेली सरासरी आलेली आहे। ही गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायची वाटते। तुम्ही त्यांना ही तुमची जी माहिती आहे किंवा तुम्ही त्यांना या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांच्याकडून प्रजा फाउंडेशनकडून कसा प्रतिसाद मिळाला? ते म्हणाले की आम्ही चेक करून सांगतो म्हणून। ठीक आहे सांगळेजी, धन्यवाद तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात त्याबद्दल। तर मनसेचे आमदार होते मंगेश सांगळे ज्यांनी यावेळी सांगितलेलं आहे, आणि एबीपी माझाने देखील प्रजा फाउंडेशनने जो अहवाल सादर केलेला आहे त्यावरूनच ही बातमी दाखवलेली आहे। या बरोबरच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, बघत रहा दुपारच्या बातम्या।